नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं दिसणारं तोरण. अगदी सोपं आहे, करायला लवकर होतं आणि थोडंसं वेगळं, नेहमीपेक्षा थोडं वेगळं. तर हे तोरण आपण कसं करायचं ते बघूया. तर याला लागणारं पहिलं साहित्य आहे हे 5 mm गोल्डन मोती आणि हे 6 mm व्हाईट मोती. पहिल्यांदा आपण बेल्ट करूया आणि मग मी नंतर तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते. तर याला सुरुवात करताना एक गोल्डन, एक व्हाईट, पुन्हा एक गोल्डन आणि पुन्हा एक व्हाईट असे 4 मोती घालून याला गाठ पाडून घ्यायची. लवकर होतं, फक्त खालचं ओवायला थोडंसं वेळ लागेल. बाकी हा बेल्ट जो आहे वरचा पट्टा तो पटकन होतो आणि थोडंसं वेगळं पण दिसतं. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे भर्जन करायचा प्रयत्न करूया. तर ते कसे करायचे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला लागेल, कारण काही गोष्टी मिस होतात. तर आता ह्या गोल्डन मोत्यामध्ये आपण एकदा घालून या धाग्याला पूर्ण फिरवून घेऊ. धागा आता 5 नंबरचा आहे आणि 6 नंबरचे मोती आहेत. 2 मोती आहेत म्हणून आपण या ठिकाणी 4 नंबरचा धागा घेतलेला आहे आणि साधी आपली नेहमीची नीडल. तर मी आता ह्या गोल्डन मोत्यामध्ये ही नीडल घेऊन आली आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये 3 गोल्डन मोती घालून घ्यायचे. 2 आणि 3 असे 3 गोल्डन मोती घालून काय करायचं, ज्या मोत्यात नेडल टाकली होती ना त्याच मोत्यात पुन्हा एकदा टाकून घ्यायची. ही टाकल्यानंतर आता या बाजूच्या गोल्डन मोत्यामध्ये नेडल न्यायची. आता याच्यावर पुन्हा एकदा एक चौकोन करायचं आहे, पण आता आपल्याला 3च मोती घालायचे आहेत. एक गोल्डन, एक व्हाईट आणि एक व्हाईट गोल्डन व्हाईट असे 3 मोती घालून हा चौकोन या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आता पुन्हा एक चौकोन या ठिकाणी आणि असाच एक चौकोन पुढच्या मोत्यावरती. असे प्रत्येक मोत्यावरती एक एक चौकोन करून घ्यायचा, ज्याचा सेंटरचा मोती हा गोल्डन असेल आणि 2 व्हाईट. हा एक झाला आणि या मोत्यावर सुद्धा एक चौकोन आपल्याला पुन्हा करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी एक व्हाईट, एक गोल्ड आणि एक व्हाईट. आता या ठिकाणी तुम्ही दुसरे मोतीसुद्धा वापरू शकता. 6 mmच्या जागेवर थोडी मोठ्या साईजचे मोती वापरले तरी चालून जातं. हा चौकोन आपला एक तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ही नीडल गोल्डन मोत्यामध्ये घेऊन यायची आहे. या गोल्डन मोत्यावर घेऊन यायची. ह्या गोल्डन मोत्यावरती असंच चौकोन पुन्हा एकदा करायचं आहे. एक व्हाईट, एक गोल्डन आणि पुन्हा एक व्हाईट अशी 3 मोती घालायचे आहेत आणि तसाच एक चौकोन ह्या गोल्डन मोत्यावर करून घ्यायचा. आता आपल्याला नीडल न्यायची आहे ह्या गोल्डन मोत्यामध्ये. इथे पुन्हा एक गोल्डन मोत्यांचा चौकोन करून घ्यायचा आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या रिपीट करायच्या. आहे ना सोपं? तर याच्यामध्ये पुन्हा एकदा या मोत्यात आणायचं. इथे एक व्हाईट, एक गोल्डन आणि एक पुन्हा व्हाईट हा एक चौकोन केला. आता पुढच्या मोत्यात न्यायचं आणि असेच 2 चौकोन पुन्हा एकदा करून घ्यायचे. आता हे सॅम्पल असल्यामुळे मी फक्त 3चं करून घेतलं आहे. याची लांबी तुम्ही कितीही करू शकता. 2 फूट, 3 फूट
म्हणजे जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. आता खालचे लटकन कसे करायचे त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया याचं साहित्य काय आहे ते. तर याच्यासाठी मी घेतले आहेत हे 12 MM मोती, हे 10 MM, हे 8 MM, हे 6 MM आणि हे 4 MM आणि हे घेतले थोडेसे ड्रॉप बीड्स. बस एवढं साहित्य घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी आता काय करायचं, तर आपल्याला काय करायचं, ह्या गोल्डन मोत्यामध्ये एक शेवटचा मोती सोडून द्यायचा, कारण याच्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे रिंग लावायची आहे किंवा अडकवायला एखादी हुक लावायची. आता ह्या गोल्डन मोत्यात मला निडल घेऊन यायची आहे. तर त्याच्यासाठी मी काय करते, धागा वापरला आहे. याच्यासाठी मी धागा यूज केलेला आहे आणि तो धागा आहे जे ज्या धाग्यामध्ये मोती येतात ना, तोच धागा यूज केलेला आहे, कारण या ठिकाणी मोत्याचं वजन जास्त आहे आणि म्हणून मी हा धागा या ठिकाणी मजबूत धागा असतो मोत्याचा, तो धागा मी हा यूज केलेला आहे. आता मला काय करायचं आहे, या गोल्डन मोत्यात मला निडल घेऊन यायची आहे. ह्या गोल्डन मोत्यात निडल आणल्यानंतर हे 5 MM 4 MM 5 मोती मी ओवून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5 मोती ओवून एक मोती मला हा 6 MM घ्यायचा आहे. 4 MM झाला की एक 6 MM घ्यायचा, एक 8 MM घ्यायचा, एक 10 MM घ्यायचा आणि एक 12 MM घ्यायचा. आणि ह्याच उतरत्या क्रमाने पुन्हा तेच मोती आपल्याला पुन्हा एकदा घालून घ्यायचे आहेत. 12 MM झाला. आता घ्यायचा आपल्याला एक 10 MM, एक 8 MM, पुन्हा एक 6 MM आणि उरलेले 5 मोती हे 4 MM. 1 2 3 4 आणि 5 मोती घातल्यानंतर एक घालायचं आहे ड्रॉप बीड. त्या ड्रॉप बीडचं निमुळतं टोक वर करायचं आणि फुगीर बाजू खाली करायची. त्यानंतर एक 4 MM मोती आपण पुन्हा एकदा घालून घेणार आहे आणि घालून काय करायचं, हा धागा हा खालचा 4 MM मोती सोडून द्यायचा आणि पूर्ण मोत्यांमधून धागा काढून घ्यायचा वर. आता इथपर्यंत मी धागा आणते. हा धागा या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन आलो. आता आपल्याला धागा द्यायचा आहे ह्या गोल्डन मोत्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही खालून गाठ पाडून सुद्धा करू शकता, पण बरेचदा असं होतं की गाठ जर बारीक झाली आणि मोती जड असले तर ती गाठ सुटून ते पूर्ण लटकन सुटायची शक्यता असते आणि म्हणून मी एकदा ओवून त्याच्यातून पुन्हा जर घेतलं तर ते सुटण्याचे चान्सेस राहत नाहीत आणि म्हणून मी ह्या पद्धतीने करायला घेतलं. तर आता मला निडल काय करायची आहे, इथल्या एका गोल्डन मोत्यात घेऊन यायची आहे. बरोबर मध्ये जे जॉईंटवरती गोल्डन मोती आहेत त्याच ह्याच्यामध्ये घेऊन यायचं आहे. असं घेऊन आलं की पुन्हा हे रिपीट करायचं आहे. 4 MM, 6 MM, 8 MM, 10 MM, 12 MM, पुन्हा 10 8 6 4 MM 5, एक ड्रॉप बीड आणि एक 4 MM. तर असं हे पुन्हा एकदा ओवून घ्यायचं. अशा पद्धतीने हा एक सॅम्पल पीस मी करून घेतलेला आहे. फक्त याच्यामध्ये प्रिकॉशन एकच घ्यायची की हा धागा जो आहे खालचा, हा धागा जर तुम्हाला असं लटकलेलं वाकडं व्हायला नको असेल, बघा हा मुद्दाम मी ओढून घेतला इकडचा, तर ते लटकन हे वाकडं होतं. म्हणून अगदी टाईट ओवायचा नाही, थोडंसं लूज सोडायचा म्हणजे ते लटकन वाकडे होत नाहीत. आणि अशाच पद्धतीने मी हे पूर्ण तोरण करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे, तुम्हाला दाखवते मी की काय काय करू शकतो आपण. आता याच्यामध्ये ह्या तोरणामध्ये मी अर्धाच भाग दाखवते तुम्हाला, पूर्ण भाग दाखवत नाही. या ठिकाणी हे जर 2 जोडून घेतले, या ठिकाणी याला जोडून घ्यायचं. मी तुम्हाला ह्या डायग्राम दाखवते म्हणजे मी काय केलं ते. हे असं वर करून जोडून घ्यायचं
आणि जोडलं तर अप्रतिम असं दुसरं तोरण तुमच्यासाठी तयार होतं. आणि याला जोडायचं असेल तर एक तर धाग्याने घ्या किंवा मग सरळ शोल्डर गन जी असते त्याने चिपकवून टाकायचं, तरीही ते सुंदर दिसतं. बघा, अशा पद्धतीने हे एक तोरण तयार होतं. दुसरं म्हणजे एक सोडून एक जर तुम्ही केलं तरीही चालतं. अशा पद्धतीने करू शकता तुम्ही. त्याचा डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे, मी कसं केलं ते बघा. आणि ह्या पद्धतीने हे दुसऱ्या पद्धतीचं तोरणसुद्धा तयार होतं. आणि तिसऱ्या पद्धतीचं जे तोरण आहे ते तीन लटकवून सुद्धा तुम्ही हे असं करू शकता. मी सध्या हे चिपकवलेलं नाही, कारण याचा यूज मला वेगवेगळ्या ठिकाणी करायचे आहे आणि म्हणून हे केवळ टेम्पररी म्हणून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. तर अशा पद्धतीने हे तोरण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वापरता येऊ शकते. म्हणजे एकाच तोरणातून अनेक आकार आपले तयार होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सोपं आहे करायला. हे जवळपास एखाद्या तासामध्ये तुम्ही 3 फुटाची बेल्ट करू शकता. आणि हे खालचंसुद्धा ओवायला खूप सोपं आहे. कमीत कमी मोत्यांमध्ये खूप सुंदर तोरण तयार होतं. आता ही आयडिया माझी कशी वाटली ती मला नक्की कळवा. दुसरी गोष्ट अशी की हे तोरण मी 2 फुटाचं केलं आहे. याच्यामध्ये हे 25 चौकोन आले आहेत टोटल. म्हणजे 3 फुटाचं केलं तर साधारणतः 37-38 चौकोनांमध्ये हे 3 फुटाचं तोरण तयार होतं. याच्यामध्ये 25 चौकोन आहे आणि हे एक्झॅक्टली 2 फूट आहे. त्याच्यानंतर याला तुम्ही कडी अडकवू शकता. मी याचं आणखी ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे म्हणून मी याच्यामध्ये काहीही अडकवलेलं नाही. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आयडियासोबत, नवनवीन कल्पनांसोबत आणि नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.